अनेक कार्य करत असेल, नीतिनियमाने वागत असेल, ज्याला देशाची सेवा करायची आहे, ज्याला धर्माची सेवा करायची आहे, त्या व्यक्तीनं त्याचे विचार सात्विक ठेवणं गरजेचं आहे. आणि आपल्या जीवनाचं सार्थक करा, जेणेकरून आपल्याकडनं देशाची, धर्माची, देवाची, गोमातेची, भारत मातेची, आई वडिलांची आणि साधू संतांची सेवा घडेल. आणि अशा प्रकारचे माझ्या विनंती, धनाच्या उद्देशाने आपल्याला जास्त धन मिळावं किंवा आपले कार्यक्रम भरपूर वाढावे, आपली प्रसिद्धी आणि आपला पैसा वाढावा या उद्देशाने विना असूनही हे लोक सांगतात कार्यक्रम चांगला झाला नाही, त्यामध्ये बजी चालेल, परंतु माझं कल्याण झालं पाहिजे हा उद्देश आयोजकांचा असला पाहिजे आणि हाच उद्देश सहकार्यांचा सुद्धा असला पाहिजे. असं काही तेवढं वावगं नाही, परंतु व्यक्तिगत नाम निघावं अशी अपेक्षा करणं हे तरी मला सध्या योग्य वाटत नाही. एक महाराज 10 कथा करू शकतात का? याचे उत्तर पुढल्या काही मिनिटांमध्ये आपल्याला मिळणार आहे. ज्यांच्या नावामध्ये देवही आहे आणि ज्यांच्या नावात शास्त्री आहे असे कथावाचक देवगोपाल शास्त्री यांची मुलाखत घेताना आरोळीला विशेष आनंद होत आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आरोळी तुमचं आमचं हक्काचं व्यासपीठ. महाराज नमो नारायण. नमो नारायण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. देवगोपाल शास्त्री या नाव मग मागे नेमकं रहस्य काय, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. तसे माझे शालेय नाव वेगळे आहे, परंतु मी साधू संतांच्या मार्गावर अनुगमन करत असल्यामुळे वारकरी शिक्षण संस्थेचे आळंदीमध्ये सद्गुरू जोग महाराजांनी जी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली, त्या वारकरी शिक्षण संस्थेचे सर्वात अधिक दीर्घकाळ सुमारे 35 वर्ष ज्यांनी अध्यक्षपद भूषविले ते वैकुंठवासी श्री गुरु मोठे बाबा उर्फ विठ्ठल बाहुडू चौधरी यांनी माझी 2001 मध्ये आडगाव तालुका यावल जिल्हा जळगाव या ठिकाणी श्री रामकथा होती. त्यावेळेला त्यांनी सांगितले की तुझ्या नामसदृश अनेक विद्यार्थी आणि कथाकार आहेत, म्हणून त्यांनी माझे नाव देवगोपालजी आणि मी व्याकरणामध्ये BA आणि उत्तर प्रदेशानुसार शास्त्री केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी माझ्या नावापुढे देवगोपालजी शास्त्री अशा प्रकारचं माझं नामकरण केलं. ही माझ्यावर असलेली श्री गुरु मोठे बाबा यांची कृपाच म्हणावी लागेल. आपले गुरु कोण आहे? तसं पाहिलं तर ज्या ज्या व्यक्तीकडनं आपण जो जो गुण घेतो तो आपला गुरुच असतो. त्यामुळे संपूर्ण जगच माझं गुरु आहे. ज्याच्याकडून मला जे शिकायला मिळालं ते माझे गुरु. ज्यांनी मला तुळशीची माळा माझ्या गळ्यात टाकली ते माझे दीक्षा गुरु आमचे आडगाव तालुका यावल जिल्हा जळगाव या ठिकाणी असलेले तत्कालीन वैकुंठवासी श्री गुरु शुकराम बापूजी महाराज मराठे हे माझे दीक्षा गुरु आहेत, ज्यांनी मला तुळशीची माळा दिली. त्यानंतर आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेत आल्यानंतर मला ज्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा केली ते माझे वैकुंठवासी श्री गुरु मोठे बाबा उर्फ विठ्ठल बाहुडू चौधरी हे माझे प्रेरणास्थान आहेत, ज्यांनी मला या शिक्षणाच्या आणि अध्यात्माच्या मार्गावरती अग्रेसर केलं. त्यानंतर माझ्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये वैकुंठवासी गुरुवर्य निकम बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले, वैकुंठवासी मारुती महाराज कुरेकर, वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंगजी महाराज वैद्य इत्यादी अनेक गुरुवर्यांकडनं मला बरंच काही चांगलं आध्यात्मिक शिक्षण घेता आलं. असे माझे संपूर्ण गुरुवर्यांना मी आदर्श मानतो आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती आणि अनुगमन करत आहे. सध्याचा काळ हा प्रभू रामचंद्रांचं आगमन अयोध्येमध्ये झालेला आहे आणि सध्या धार्मिकतेचा काळ सगळीकडे सुरू असताना कुठलेही कथावाचक साधारणपणे 1 किंवा 2 प्रकारची कथा करताना आपल्याला या ठिकाणी दिसतात. खरं म्हणजे हा या कलियुगाचा चमत्कार आहे की आपण भरपूर अशा कथा करतात. आपण कुठल्या कथा करतात त्याबद्दल माहिती द्या. मला ज्यांनी भागवत कथा करण्याची प्रेरणा दिली ते माझे ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणानंद सरस्वतीजी महाराज, पूर्वाश्रमीचे गुरुवर्य बालयोगीजी महाराज यांनी मला भागवत कथेची प्रेरणा दिली. मी सुरुवात भागवत कथेपासून केली. श्रीमद भागवत कथा, श्रीराम कथा, देवी भागवत कथा, शिवमहापुराण कथा, नवनाथ चरित्र कथा, दत्त पुराण कथा, महाभारत कथा
व सद्गुरू उपासनी महाराज चरित्र कथा, त्यानंतर सती गोदावरी माता चरित्र कथा, श्री संत मीराबाई महाराज चरित्र कथा इत्यादी मी अनेक कथा आजपर्यंत केलेल्या आहेत आणि विविधतेने कथा अभ्यास करायलाही आपल्याला मिळतं. त्यामुळे नवीन कथा नवीन विषयावरती तयार करण्यात मला आनंद होतो आणि सांगतानाही मला समाधान लाभतं. म्हणून अशा प्रकारे मी साधारण 10-11 प्रकारच्या कथा सध्या करत आहे. संत श्री गजानन महाराजांची कथा करता. हो 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 जळगाव शहरामध्ये सुप्रीम कॉलनी या ठिकाणी श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने मी एकदा श्री संत गजानन महाराजांच्या चित्रावर सुद्धा एक कथा केलेली आहे. आपला जो सहवास या परिसराला लाभलेला आहे, त्या परिसरामध्ये त्यांचा रहिवास लाभला असे संत ज्ञानोबा स्वामी, संत जंगली महाराज, श्री साईबाबा, उपस्थित बाबा हे सर्व या दंडकारण्य भूमीमध्ये या ठिकाणी त्यांचा सहवास लाभला. या भूमीच्या बाबतीत आपल्याला माहीत असलेली माहिती विदित करा. ही दंडकारण्य भूमी या ठिकाणी श्री रामचंद्रांच्या चरित्राच्या अगोदरपासून ही भूमी पवित्र आहे आणि असं म्हटलं जातं, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. पुण्यभूमी असेल आणि पुण्यवानांचं कुळ असेल त्या ठिकाणी सत्पुरुष जन्म घेत असतात. म्हणून या ठिकाणी आपण ज्या संतांचा नामोल्लेख केला ते संत तर होऊन गेले, अजूनही या भूमीमध्ये भविष्य काळामध्ये अनेक संत अवतार घेतील आणि या भूमीचा आणि उद्धार करतील, ही भूमी पवित्र करतील. अशा प्रकारचं या भूमीचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. या परिसरामध्ये अमृत वाहिनी असणारी गोदावरी नदी, या गोदावरी नदीचे अनन्यसाधारण महत्व आहे ते आपल्याकडून माहिती व्हावं. गोदावरी म्हणजे साक्षात गंगाच. एका ऋषींना, आपल्याला कदाचित त्यांचं नाव माहीत नसेल, गौतम ऋषींना आणि शाप लागलेला होता, खोटा शाप होता. तो खोटा शाप कशानं, म्हणजे मला लागलेला शाप जो आहे गोवधाची हत्या, गो मातेचं म्हणजे हत्या घडली गौतम ऋषींकडनं, अशा प्रकारचा त्यांच्यावर आरोप होता. आणि मग तो गोवधाचा हत्येचा दोष कसा निवारण होईल यासाठी गौतम ऋषींनी प्रायश्चित्त विचारलं होतं. त्याला तत्कालीन धर्म मार्तंडांनी सांगितलं होतं की तुला या पृथ्वीवरती आणि गंगा आणावी लागेल आणि गंगेच्या पाण्याने शिवलिंगांचा अभिषेक केलं तर तुला गोवधातून मुक्ती होईल. मग गौतम ऋषींनी फार मोठी खडतर तपश्चर्या केली, भगवान शंकरांना प्रसन्न केलं आणि भगवान शंकरांकडनं मला गोवधाचा जो दोष लागलेला आहे तो हरण करायचा आहे, म्हणून तुम्ही मला गंगा द्या. म्हणून भगवान शंकरांनी गौतम ऋषींना गोवध हरण करण्यासाठी गंगा दिली. म्हणून त्याच गंगेचं नाव गोवध हरी संक्षिप्त आणि अपभ्रंशित रूप झालं गोवध हरीच्या जागेवरती गोदावरी. अशा प्रकारे गोदावरी माता म्हणजेच हिमालयातली काशी हरिद्वार या क्षेत्रातली, प्रयाग क्षेत्रामध्ये त्रिवेणी संगमातली जी साक्षात गंगा आहे तीच महाराष्ट्र भूमीला पावन करण्यासाठी गोदावरी मातेच्या रूपानं अवतीर्ण झाली. हे या भूमीचं वैशिष्ट्य आहे, हे या गोदावरी मातेचं आगळं वेगळं महत्व आहे. ज्येष्ठ मंडळी अध्यात्माचा आनंद घेत असताना आपल्या कथेमध्ये लहान मुलं वर्ग देखील मोठ्या आनंदाने सहभागी होतात. या मागचं नेमकं गमक काय? विषय असा आहे, ज्या वेळेला मी लहान होतो त्यावेळेला मी कथा कीर्तन प्रवचन ऐकायला जायचो. त्यावेळेला कथाकार किंवा कीर्तनकार मंडळी असा काही विषय प्रतिपादन करायचे की तो विषय ऐकणाऱ्यांना समजत नव्हता किंवा ऐकणाऱ्यांना समजेल अशा भाषेत तो विषय मांडला जात नव्हता. त्यावेळेला मी पण एक श्रोता म्हणून जायचो. तेव्हा मी एक प्रतिज्ञा केली होती, कदाचित जर आपल्याला म्हणजे मला व्यासपीठावरती कथा सांगण्याचा किंवा नारदाच्या गादीवरती उभं राहून कीर्तन करण्याचा योग आला, तशी संधी परमेश्वरानं दिली, तर मी असं निवेदन, असं प्रतिपादन करेल माझ्या वक्तृत्वातून की पहिल्या दिवशी सुद्धा लहानातला लहान आणि मोठ्यातला मोठा व्यक्ती जरी ऐकायला आला तरी प्रत्येकाला माझं बोललेलं बरंचसं समजेल आणि त्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन, चांगल्या प्रकारचं परिवर्तन करण्याची प्रेरणा प्राप्त होईल. अशा प्रकारचं मी वक्तव्य करेल, अशा प्रकारची माझी व्याख्यानाची धारणा राहील आणि भगवंताच्या कृपेनं आणि ते तशा प्रकारचं व्याख्यान, तशा प्रकारचं निरूपण मी माझ्या कथेमध्ये करत असतो. त्यामुळे माझ्या कथा कीर्तन प्रवचनामध्ये
जीवनामध्ये जर पहिल्यांदाही कोणी व्यक्ती आला तरी त्याला माझं बोललेलं बरंचसं समजतं, म्हणून तो दुसऱ्या दिवशी सुद्धा येतो आणि अशा प्रकारे श्रोत्यांची संख्या वाढत जाते. जो आज आला तो उद्या येताना 2-4 आणि संगाती सोबत घेऊन येत असतो, म्हणून संख्या पण वाढते आणि सर्वांना समजेल अशा प्रकारचा गहन कठीण विषय सुद्धा मी त्यांच्या गडी कसा उतरेल आणि नुसता समजवायचा नाही तर त्यातून प्रेरणा काय घ्यायची आणि आपल्या जीवनामध्ये आपण सकारात्मक पाऊल उचलून आपलं आणि इतरांचं आणि सर्व जगाचं कल्याण कसं करता येईल अशा प्रकारचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांना मी प्रेरक अशा प्रकारे उद्बोधन करत असतो आणि त्याचा चांगला सकारात्मक परिणाम मला आजपर्यंत दिसत आहे. आपण परिवर्तनाच्या बाबतीत सांगितलं, आपल्या कथेमधून बरेचसे लोक प्रेरणा घेऊन या ठिकाणी माळ घालताना दिसतात. त्या मागची नेमकं प्रेरणा कशी आहे? माझं एक निवेदन असतं की आपण मनुष्य जन्माला आलो, मानवदेह आपल्याला मिळाला, तर मानवाचा आहार हा शाकाहार आहे आणि जो मनुष्य धार्मिक कार्य करत असेल, नीतिनियमाने वागत असेल, ज्याला देशाची सेवा करायची आहे, ज्याला धर्माची सेवा करायची आहे, त्या व्यक्तीनं त्याचे विचार सात्विक ठेवणं गरजेचं आहे आणि जो व्यक्ती सात्विक विचार ठेवू इच्छितो त्या व्यक्तीला आहार सात्विक घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारची मी माझ्या कथा कीर्तन प्रवचनांमध्ये नम्र विनंती करत असतो आणि सांगत असतो, मला खऱ्या अर्थानं दक्षिणा द्यायची असेल तर मला कदाचित धनाची दक्षिणा, पैशाची दक्षिणा कमी दिली तरी चालेल, परंतु आपण शाकाहारी व्हा, माळकरी व्हा, वारकरी व्हा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करा, जेणेकरून आपल्याकडनं देशाची, धर्माची, देवाची, गोमातेची, भारत मातेची, आई वडिलांची आणि साधू संतांची सेवा घडेल. आणि अशा प्रकारची माझ्या विनंतीला बरेच धार्मिक व्यक्ती, विशेष करून युवक युवती, बालगोपाल, तरुण मंडळ माझ्या विनंतीला मान देत असतात आणि ते आजपर्यंत बहुसंख्येने माळकरी आणि शाकाहारी झालेले आहेत. अशा प्रकारचा मला या तरुणांचा प्रतिसाद आहे, त्यांना मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो. एक महत्वाचा प्रश्न, आजकालच्या कीर्तन सोहळ्यांमध्ये आलेल्या व्यक्तीचा नामोल्लेख करणे ही या ठिकाणी फॅशन झालेली आहे. तर व्यासपीठाच्या मर्यादा काय असावा या बाबतीत आपलं मत काय आहे? हा विषय असा आहे, कालाई तस्मै नमः. धनाच्या उद्देशाने आपल्याला जास्त धन मिळावं किंवा आपले कार्यक्रम भरपूर वाढावे, आपली प्रसिद्धी आणि आपला पैसा वाढावा या उद्देशाने विनाकारण आयोजकांची किंवा आयोजकांच्या संबंधितांची अधिक स्तुती करणं हे मला योग्य वाटत नाही. परंतु कधी कधी परमश्रद्धेय स्वामीजी श्री रामसुखदासजी महाराज यांच्या सान्निध्यातही आम्हाला राहण्याचा योग आला. तर ब्रह्मलीन परमश्रद्धेय स्वामी रामसुखदासजी महाराज जेव्हा या धर्तीवरती हयात होते त्यावेळेला आम्ही त्यांच्या कार्यक्रमात जायचो. तर कार्यक्रमामध्ये 2-2, 3-3, 5-5, 7-7 लाख लोकांच्या राहण्याची, बसण्याची मंडपात व्यवस्था असायची. तर देखील कोण्या एका व्यक्तीचं, आयोजकाचं नाव घेतलं जायचं नाही. फक्त असं म्हटलं जायचं, जिन्होंने आयोजन किया है उनको धन्यवाद देते हैं. वीज विभागाचं नाव घेतलं जायचं, परंतु तिथल्या अभियंत्याचं काही इंजिनियरचं नाव घेतलं जायचं नाही. बिजली विभाग के कर्मचारियों को हम धन्यवाद देते हैं. पाणी पुरवठा करणाऱ्या विभागाचं नाव घेतलं जायचं, परंतु व्यक्तिशः नाव घेतलं जात नव्हतं. परंतु माझ्या महाराष्ट्रामध्ये, हा माझा महाराष्ट्र सर्वात आणि महान आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येकाने आपल्या नावाची अपेक्षा न करता आपल्या समुदायाची, आपल्या मंडळाची नावाची अपेक्षा, मंडळाच्या नावाची अपेक्षा करणं काही तेवढं वावगं नाही, परंतु व्यक्तिगत नाम निघावं अशी अपेक्षा करणं हे तरी मला सध्या योग्य वाटत नाही. संघ असा येतो की जे माझे हितचिंतक असतात तेच सांगतात, यांचा जर नामोल्लेख केला नाही तर कार्यक्रम चांगला झाला असूनही हे लोक सांगतात कार्यक्रम चांगला झाला नाही. त्यामध्ये भजनी मंडळ सुद्धा सहयोगी असतं. भजनी मंडळाची जर स्तुती केली नाही, त्यांचा जर चांगला उल्लेख केला नाही तर कार्यक्रम चांगला होऊ नये. ते मंडळी पाठीमागे काड्या करत असतात की कार्यक्रम चांगला झाला नाही, यांना पुढे तारीख देऊ नका. तर भजनी मंडळाला आणि आयोजकांना सुद्धा माझी विनंती आहे की आपल्या नामोल्लेखाची अपेक्षा न ठेवता आपण भगवंताच्या भक्तीकडे जाण्याचा उद्देश ठेवा. माझा नामोल्लेख नाही झाला तरी चालेल, परंतु माझं कल्याण झालं पाहिजे हा उद्देश आयोजकांचा असला पाहिजे आणि हाच उद्देश सहकार्यांचा सुद्धा असला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. भगवान शिवाकडे आपण जगाच्या कल्याणासाठी काय मागा? सध्या अतिवृष्टी म्हणजे पाऊस मुसळधार पडत आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. नुसताच मानवांनाच त्रास नाही तर मनुष्येतर इतर पशु पक्ष्यांना सुद्धा उपासमारीची आणि पाण्यात भिजण्याची वेळ आलेली आहे.
तर मी महादेवांकडे पांडुरंगरायाकडे प्रार्थना करतो. सध्या नवरात्र महोत्सव चालू आहे, तर आदिशक्ती जगदंबा मातेलाही प्रार्थना करतो की ही अतिवृष्टी माते आपण थांबवा. हे भोलेनाथ शिवशंकराय पांडुरंगराया ही अतिवृष्टी थांबवा आणि माझ्या महाराष्ट्राला, माझ्या भारताला या अतिवृष्टीच्या संकटातून आपण वाचवा. आणि निश्चितच माझे भोलेनाथ, माझी जगदंबा माता, माझे पांडुरंगराया माझी प्रार्थना ऐकतील आणि अतिवृष्टीच्या या सावटातून, संकटातून आपणा सर्वांना सोडवतील. त्यांनी सोडवं अशी प्रार्थना करतो. रामकृष्ण.